बिहार सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार। बिहार सरकारमधील मंत्र्यांनी घेतली सामूहिक शपथ। नितीश कुमार यांच्या मुलांनीही घेतली शपथ। बहुमताचा आकडा सादर करेपर्यंत टीव्हीके प्रमुख विजय यांना शपथ दिली जाणार नाही। बहुमत सिद्ध झाल्यानंतरच शपथ घेऊ शकतात, राज्यपालांची भूमिका। तामिळनाडूमधल्या सत्ता स्थापनेसंबंधी मोठी घडामोड। अण्णाद्रमुकच्या 47 पैकी 28 आमदारांना पद्दुचेरीला नेलं। माजी मंत्री सी.व्ही. षणमुगमांच्या नेतृत्वाखाली आमदार एकवटले। पश्चिम बंगालमधील भाजप नेते सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएची हत्या। मध्यगरामध्ये चंद्रनाथ रथ यांना गोळ्या झाडून संपवलं। टीएमसीकडून सुवेंदू अधिकाऱ्यांच्या पीएच्या हत्येचा निषेध। न्यायालयीन देखरेखीखाली सीबीआय चौकशीची मागणी। दोषींना तात्काळ कठोर शिक्षा देण्याची देखील मागणी। शिवसेना आणि भाजपामध्ये श्रेयवादाची लढाई सुरू। महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडींचे स्वतंत्र नालेसफाई दौरे। आज शिवसेनेचा तर उद्या भाजपाचा नालेसफाई पाहणी दौरा। वाकोला मच्छी मार्केटमध्ये मासे कापण्यावर बंदी ही केवळ अफवा आहे। खोट्या बातम्या पसरवणं हा ठाकरेंच्या शिवसेनेचा उद्देश। महापौर रितू तावडेंचं स्पष्टीकरण। नाशिक टीसीएस कंपनीतील धर्मपरिवर्तनाच्या कटात निदा खानचा सहभाग निष्पन्न। मुंबई नाका पोलीस ठाण्यातील गुन्ह्यात निदा खान वॉन्टेड आरोपी। गुन्हेगारी कट रचल्याप्रकरणी पोलिसांनी वाढवले गंभीर कलम। अशोक खरातला मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीचा मोठा दणका। खराच्या नाशिकमधल्या बँक लॉकरवर छापा टाकत 1.10 कोटींचं सोनं जप्त। 5,500 अमेरिकन डॉलरसह चांदीही घेतली ताब्यात। बोंधू अशोक खरात विरोधात एसआयटीकडून लवकरच दोषारोपपत्र दाखल होण्याची शक्यता। पुढच्या आठवड्यात न्यायालयामध्ये चार्जशीट सादर होण्याची शक्यता। एकूण 9 प्रकरणांचा एसआयटीकडून सखोल तपास पूर्णत्वाकडे। कोल्हापूरमध्ये नात्यातील नराधमांकडून मुलीवर अत्याचार। वडिलांसह मामाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार। आईच्या तक्रारीनंतर शाहूपुरी पोलिसात गुन्हा दाखल। दोघे अटकेत। नसरापूर प्रकरणातील नराधम आरोपी भीमराव कांबळेची पोलीस कोठडी आज संपणार। पुणे ग्रामीण पोलिसांकडून आज पुन्हा पोलीस कोठडी वाढवून मागणार। आज दुपारी आरोपी भीमराव कांबळेला कोर्टासमोर हजर केलं जाणार। मळघाटातील 9 गावांमध्ये भीषण पाणी टंचाई। 6,076 नागरिक टँकरवर अवलंबून। वाढत्या तापमानामुळे भूजल पातळी घटली। मराठवाड्यात पाणी टंचाईची दाहकता वाढली। 268 खासगी विहिरींचा प्रशासनाकडून अधिग्रहण। 156 टँकरद्वारे तहानलेल्या गावांना पाणी पुरवठा। पाणीदार कोल्हापूर जिल्ह्यात पाण्यासाठी आंदोलन। 13 गावांचा पाणी प्रश्नावरून भव्य घागर मोर्चा। जलजीवन मिशनमधील निकृष्ट कामांचा केला निषेध। ऑपरेशन सिंदूरला आज 1 वर्ष पूर्ण। पहलगाम हल्ल्याच्या बदल्याची वर्षपूर्ती। पाकिस्तानला घरात घुसून भारतीय सैन्यानं शिकवलेला धडा।